सासवड पुण्याजवळील छोटंसं शहर. पौराणिक कालापासून देवांची व संतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली ही सासवड नगरी कहामाई व चांबडी यांच्या पवित्र संगमाच्या उत्तर तीरावर वसलेलं आहे संगमेश्वर मंदिर. तर आलो आहे आपण श्री संगमेश्वर मंदिर सासवड आणि इथं पार्किंग आहे. इथं आपण गाडी पार्क केलेली आहे आणि आता जातोय दर्शनाला. आणि छान असं ब्रिज आहे नदीवरती. वा मस्तच. या बाजूला नदी आहे. नमस्कार. तर आपली सासवड सिरीज खूप छान सुरू आहे आणि आत्ता आपण आहोत कर्रा नदीच्या काठावरती. कर्रा नदीचा ब्रिज आहे, कर्रा नदी आहे आणि त्याच्यासमोरच एक खूप छान मंदिर आहे, श्री संगमेश्वर मंदिर. संगमेश्वर मंदिर आहे, खूप छान दिसतं आहे मंदिर बाहेरून आणि नदीच्या बिलकुल काठावरती आहे. तर सासवडमधलं अजून एक सुंदर मंदिर आपण एक्सप्लोअर करतो आहे. तर चला, हर हर महादेव. तर समोर पण एक मंदिर आहे, माहीत नाही आम्हाला ते कसलं आहे, पण व्ह्यू बघा तिकडनं छान पाणी वाहत येतं आहे. खूप छान वाटतं आहे, खूप सुंदर व्ह्यू आहे. तर इथं बेलाचे झाडं आहेत बघा, बरेच मोठे आहेत. 3 झाडं दिसतात इथं बघा, बरेच मोठे आहेत हे बेलाचे झाडं. आणि निलेश 2 पत्ते तोडून आणले निलेशने, किती सुंदर आहेत. महादेवांची आवडती गोष्ट बैल. एक एक बैल वाहूया आपण. एक छान पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे. चला जाऊया. आणि इथं बघा छान दीपस्तंभ आहे समोर आणि नावही लिहिलेलं आहे श्री संगमेश्वर मंदिर. परिसर खूप सुंदर आहे. मंदिराच्या अवतीभोवती झाडं वगैरे खूप छान लावलेत. इथं नंदींचं दर्शन घेतो आपण. हर हर महादेव. आणि खूप पुरातन मंदिर दिसतंय. तर सभामंडप खूप छान आहे. खूप छान असं कोरीव काम आहे या खांबांवरती आणि जवळपास 30 खांबांवरती हे सभामंडप उभारण्यात आलेला आहे. आणि मधोमध आहे नंदी महाराज, जो की पाषाणातनं बनवलेला आहे. महादेव. आणि इथं बघा नंदी किती मोठे आहेत. भव्य नंदींचं दर्शन घेतोय आपण. हो 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 हो, अप्रतिम. आणि एकदम प्रसन्न असं. इथं समोरच आहे गणपती बाप्पा. श्री गणेशाय नमः. ओम गणपते नमः. गणपती बाप्पा मोरया. आणि इथं असं आतमध्ये प्रवेश करण्यासाठी द्वार आहे आणि द्वारच्या समोरच मंदिर आहे.
आतमध्ये. आणि इथं दगडी काय असं लाईट नाही आहे, लाईट गेली बहुतेक, आतमध्ये लाईट नाही आहे. आणि तसं बेल वाजवण्यासाठी घंट्याला दोरी बांधून ठेवली आहे. आणि इथं आहे दीपस्तंभ. आणि हे फळ आहे. कोणाकोणाला माहिती हे फळ कोणतं आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. कसं वाटलं मंदिर? तर मस्त झुंजूमुंजू असा पाऊस सुरू झालेला आहे आणि दर्शन झालं आता आमचं जस्ट महादेवांचं. आतमध्ये लाईट वगैरे काहीच नाही आहे, डार्क आहे, पण खूप छान दर्शन झालं, खूप शांतता. आणि हे पण मंदिर असं सेमच दिसतं मला वाटतं इकडच्या मंदिरांची खासियत आहे बहुतेक की सेम मंदिर दिसत आहेत, दगडी बांधकामांवरती मग तो घुमत मंदिर खूप छान आहे. पण आणि नदीच्या बिलकुल किनाऱ्यावरती आजूबाजूला पूर्ण परिसर आहे. आणि मंदिर बघा, मंदिर किती सुंदर मंदिर आहे, जुनं मंदिर आहे, छान आहे. वा 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 वा. आणि इकडे सुद्धा मंदिर आहे, ओंकारेश्वर मंदिर आहे इकडे महादेवाचं. आणि समोरचा व्ह्यू बघा तुम्ही, नदी, त्याच्या बाजूला लगेच मंदिर. तर चला बघूया. सुंदर तुळशी वृंदावन. बघा किती सुंदर दगडाची मूर्ती आहे, बिलकुल नदीच्या काठी आहे मंदिर आणि किती छान वाटतंय. तर ओंकारेश्वर महादेवांचं दर्शन घेऊया आता. हर हर महादेव, हर हर महादेव. बघा मंदिर. आणि आता आम्ही घालतोय प्रदक्षिणा आणि आम्ही आहे बॅक साईडला. तर हेमाडपंथी शैलीतलं हे मंदिर आहे. हेमाडपंथी शैली म्हणजे दगड आणि चुना यांच्या मिश्रणाने हे मंदिर बनवतात. तुम्ही बघितलं तर खालचा भाग हा दगडाचा आहे आणि वरचा भाग हा चुन्याने बनवण्यात आलेला आहे. जवळपास सासवडमधली बरीचशी अशी मंदिरं आहेत की सेम स्ट्रक्चरचे तुम्हाला दिसतील. याच्या आधीचं पण एक मंदिर आपण बघितलं, ते देखील सिमिलर होतं. तर हे मंदिर देखील पांडवकालीन आहे आणि असं मानलं जातं की पांडव त्यांच्या वनवासाच्या वेळेत काही दिवस इथं राहिले होते. त्यावेळेला ह्या भागामध्ये पाण्याची टंचाई होती. तर या दरम्यान भगवान शिव आणि ब्रह्मदेव यांना प्रसन्न करण्यासाठी 5 शिवलिंग बनवण्यात आली आणि भगवान ब्रह्मांच्या कमंडलूवरनं कर्रा म्हणजेच कर्रा नदीचा उगम इथं झाला असं म्हणतात. तर आपली ही सासवड सिरीज खरंच खूप छान होती. या सिरीजमध्ये आपण खूप छान सुंदर पुरातन आणि नवीन अशी मंदिरं एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला. तर आपण असेच नवनवीन गोष्टी किंवा पुरातन मंदिरं किंवा हिस्टॉरिकल प्लेसेस तुमच्यासाठी आणत राहू. खूप एक्सायटिंग व्लॉग यापुढे देखील येत राहतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन एक्सायटिंग ब्लॉग तुम्हाला बघता येतील. तर भेटूया लवकरच नवीन एक्सायटिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.